ZTV महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी कलेक्टर ऑफिसला एक निवेदन देण्यासाठी आलो की आमची जी चिरफाड होत आहे शेतकऱ्यांची, आज आम्हाला लाज वाटत आहे की आम्ही ज्या लोकांना आम्ही शेती करावं की आमचे प्रश्न आमच्या लोकप्रतिनिधी मांडायला पाहिजे। खरं सांगायचं झालं तर लोकप्रतिनिधी इथं कलेक्टर ऑफिसला यायला पाहिजे की बाबा हे 3200 रुपयाचा भाव आज रोजी 1200-1300 रुपयाला या मतदारसंघातल्या लोकांचा आमच्या विकण्याची वेळ का आलेली आहे। हे प्रश्न तर खरे पाहिलं तर हे लोकप्रतिनिधींचे येतं। ज्या लोकप्रतिनिधींना आम्ही निवडून दिलेलं आहे त्या लोकप्रतिनिधी इथे यायला पाहिजे। आम्ही शेतकऱ्यांनी शेती करायला पाहिजे आणि आमचे प्रश्न यांना कळायला पाहिजे। आज रोजी आपण पाहू शकतो पेपरला बातम्या आहेत, मार्केटमध्ये आहेत, शेतकऱ्यांच्या आपल्या मतदारसंघातल्या या शेतकऱ्यांचं काय चालू आहे। आज आपल्या शेतकऱ्यांना आज 3200 रुपयाचा भाव 1200 रुपयावर आलेला आहे आणि आज आपला शेतकरी इथं एवढ्या प्रकारे लुटल्या जात आहे। हे उघड्या डोळ्यांनी हे राज्यकर्ते कसं काय पाहू शकतात। यांना थोडंफार तरी शेतकऱ्यांची दयामाया येत असेल तर या राज्यकर्त्यांनी, मीडियानी, प्रशासनाने शेतकऱ्यांची ही आमची होणारी लुबाडणूक आहे ती उघड्या डोळ्यांनी पाहावी, हीच आम्ही शेतकऱ्यांना आणि प्रशासनाला विनंती करू शकतो। याच्यापेक्षा आम्ही दुसरं काहीच करू शकत नाही। आता व्यापाऱ्यातर्फे तर भरपूर शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे। आज मला सांगा तुम्ही, पत्ती गाडीला जे आपण लावतो पत्ती केळीची, ते एक टनाला 1 क्विंटल 10 किलो कापल्या जात आहे। ती पत्ती अक्षरशः लागते फक्त 6 क्विंटल गाडीला। पत्ती तर खरं पहिलं नियमानं तर ती पत्ती मोजून लावायला पाहिजे, पण हे व्यापारी पत्ती मोजून लावत नाहीत। 30 ते 35 हजार रुपयाला शेतकऱ्यांची लूट आमच्या डोळ्या देखत आज 35 हजार रुपये एका गाडीमध्ये आमचे कापल्या जातात। भावाचा तर सोडूनच द्या हो, काही शेतकऱ्यांचा 1200-1500 रुपयाने आजही घ्यायले तर काही शेतकऱ्याचे आजही 900 रुपयाने घ्यायले तर